तुकाराम महाराज म्हणतात की मला ईश्वर नामाशिवाय, विठ्ठलाच्या नामाशिवाय मला काहीच नको आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, थुंको नियमान दंभ करीतो कीर्तन, झालो उदासीन देही एक विन चाड नाही. अर्थ अनर्था सारखा करुनी ठेविला पारिखा, उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. तर मान सन्मान आणि दंभ या ज्या वृत्ती आहेत, ह्या वृत्ती मी थुंकून टाकून कीर्तन करतो. कारण मान सन्मान हे जर मनामध्ये जर असेल तर आपण कीर्तन चांगल्या प्रकारे करू शकतो का? नाही करू शकत. आपण कीर्तन करायचं आहे म्हणजे ईश्वरांचं नामस्मरण करण्यासाठी आपण करतो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात की मी आपल्या शरीराविषयी उदास झालो, म्हणून एका देवा वाचून, विठ्ठला वाचून मला दुसरी कशाची इच्छा नाही. मला म्हणजे पैसा मिळावा, अर्थद्रव्य अनर्थाप्रमाणे मानून ते मी दूर टाकले आहे. धनाची, पैशाची, कशाचीच आशा मनात धरली नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व उपाधीपासून वेगळा आणि सोवळा राहिलेलो आहो. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की आपण भजन, कीर्तन, नामस्मरण जे करतो हे मान सन्मान मिळावा यासाठी करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की ह्या सगळ्या ज्या उपाधी आहेत, हे जे सगळं आहे, मी त्याला काय केलं, त्याच्यापासून मी वेगळा राहिलेला आहो. मी त्याच्यामध्ये गुंतून कधीही राहिलेला नाही. आणि मान सन्मान सोडूनच मी कीर्तन करत असतो, भजन करत असतो. आणि मला ईश्वराशिवाय, विठ्ठलाशिवाय दुसरी कशाची इच्छा नाही. रामकृष्ण.